काय फक्त श्रेयवादाची लढाई होती का? त्यांनी लावली म्हणून आपण मीटिंग लावली, त्यांनी बैठक लावली म्हणून आपण लावली? त्याच्यानंतर जर प्रशासन ऐकत नसल, लेखी आदेश येणार नसतील, तर मग तुम्ही काय करता? आडायला लागलं कुठं? मला म्हणजे मजा का घ्यायला लागले हेच कळत नाही मला। आता परत एकदा खोतकर साहेबांना विनंती करायची की कुणी करो वा अथवा न करो, परंतु आपण सुरुवातीपासून आमच्या पाठीशी आहात, खंबीरपणे समर्थन दिलं, पाठीशी उभे राहिले। परंतु आजही आमचा प्रश्न जैसे ते आहे। करायचाच असेल प्रकल्प, मार्गी लावायचा असेल तर आमचा प्रश्न मार्गी लावा। समृद्धीवादी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 125 दिवस पूर्ण झालेत। कालपर्यंत शासनाच्या पाठीमागे जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे व्यस्तता होती। शासन प्रशासन कमालीचं व्यस्त होतं। जसा तोडगा निघाला त्या प्रश्नावर पुऱ्या महाराष्ट्रानं सुटकेचा निश्वास सोडला आणि आनंद व्यक्त केला। आता मला वाटतं आम्ही आठवडाभर अपेक्षाही केली नव्हती की आमच्या प्रश्नाला हात घातला जाईल, परंतु आता आजपासून समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा प्रश्न गांभीर्याने हाताळला जाण्याची आवश्यकता होती। परंतु आतापर्यंत तर अशी काही माहिती नाही की त्यात काही प्रगती झाली किंवा काही आदेश निघाले। मी वारंवार सगळ्यांना आवाहन केलं, ज्यांनी कुणी याच्यात लक्ष घातलं आणि नंतर मध्येच सोडून दिलं त्यांनाही मी आवाहन केलं होतं। मग ही काय फक्त श्रेयवादाची लढाई होती का? त्यांनी लावली म्हणून आपण मीटिंग लावली, त्यांनी बैठक लावली म्हणून आपण लावली? सगळ्यांनी श्रेय घेईना का? पण मग त्याच्यात लक्ष घालायला पाहिजे होतं। आम्ही 15 दिवस झाले ओरडतोय की जी बैठक झाली ती सकारात्मक होती। उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी आदेश दिलेले ते म्हणजे तोडगा निघण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण होते, पण त्याच्यानंतर जर प्रशासन ऐकत नसल, लेखी आदेश येणार नसतील, तर मग तुम्ही काय करता? मग नुसतेच आम्हाला दाखवताय की तुमच्याकरता आम्ही काहीतरी करतोय। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। नुसतं आभासाचं राजकारण नको, दाखविण्यासाठी म्हणून नको, तर शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे। आणि हा काही जटिल प्रश्न नाही किंवा आरक्षणाचा प्रश्न जरी होता, एक समाजाला केलं दुसरा नाराज होईल का? राजकारणात काही फटका बसेल का? निवडणुकीत काही सगळे विरोधात जातील का? पण इथं तसंही नाही। इथं शेतकरी आहे, सर्व पक्षाचे, सर्व धर्माचे, सर्व जातीचे, ओबीसी बी आहे, मराठा बी आहे, इतर 18 पगड जातीचे। मग याच्यात आडायला लागलं कुठं? मला म्हणजे मजा का घ्यायला लागले हेच कळत नाही मला। आता परत एकदा खोतकर साहेबांना विनंती करायची की कुणी करो वा अथवा न करो, बाकीच्यांनी केलं असतं तर थोडा याला वजन प्राप्त झालं असतं। परंतु आपण सुरुवातीपासून आमच्या पाठीशी आहात, प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने। बाकी काय अडीअडचणी असतील त्यासाठी आपण प्रयत्न केले, खंबीरपणे समर्थन दिलं, पाठीशी उभे राहिले। परंतु आजही आमचा प्रश्न जैसे ते आहे। प्रयत्न जरी झाले असले, प्रशासन ऐकायला तयार नाही। मला वाटतं आता बस झालं, बाकीचे कारणं भरपूर झाले। आता शासनही मोकळे आणि आता येणारा काळ किती दिवस आहे? मग एक लक्षात घ्या, प्रकल्प जर होऊ द्यायचा नसेल तर मग राहू द्या, किती वर्षभर आम्ही बसायला तयार आहे। पण जर करायचाच असेल प्रकल्प, मार्गी लावायचा असेल तर आमचा प्रश्न मार्गी लावा। आणि त्यासाठी मला वाटतं 1-2 दिवसात ते आदेश आले पाहिजे, कारण ते आदेश आल्यानंतर महिना 15 दिवस जाणार आहेत। त्यांनी ते मूल्यांकन काढायचं, मग ते आम्हाला मान्य असलं पाहिजे। मान्य झाल्यानंतर तसा प्रस्ताव शासनाला जाईल। मग शासन जर त्यासाठी मंजुरी घ्यायची असली तर मंत्रिमंडळाची मंजुरी घेईल आणि त्यानंतर त्याचा शासन निर्णय निर्गमित होईल। हे सगळे याला आणखी 4-2 महिन्याचा कार्यकाळ जाणार आहे। त्यामुळं आता जास्त अंत न पाहता हा प्रश्न मार्गी लावला जावा अशी आमची विनंती आहे।